नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी मेस्मा लावण्याचा इशारा दिलाय. मुंबईमध्ये एसटी महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होतीये आणि या बैठकीत संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्यासंदर्भात चर्चा होईल. आतापर्यंत जे संपकरी कर्मचारी कामावरती रुजू होत नाहीयेत, परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतरही त्या संपकरी कर्मचाऱ्यांवरती आता मेस्मा लावला जाणार का असंच दिसतंय. कारण परिवहन मंत्री अनिल परब यांची थोड्याच वेळात बैठक आहे. या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. उदय, जे संपकरी कामावरती रुजू होणार नाहीत त्यांना आता कोणत्या कारवाईला सामोरं जावं लागेल? अगदी बरोबर आहे. गेले जवळपास आपण महिनाभर पाहतोय की महाराष्ट्राची लाईफलाईन ज्याला म्हणतो ती लालपरी एसटी ही संपकरी कर्मचाऱ्यांमुळे पूर्णपणे ठप्प आहे. मात्र राज्य सरकारने जेव्हा संपावरती काहीसा तोडगा जो आहे सकारात्मक दिला, जाहीर केला, त्यांना भरघोस वेतनवाढ दिली. त्यानंतर काही प्रमाणात एसटी जी आहे ती सुरू झालेली आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातले अनेक एसटी डिपो जे आहेत ते बंद आहेत. एसटी कर्मचारी जे आहेत ते पुन्हा कामावरती रुजू झाले नाहीयेत. विलिनीकरणाच्या मागणीवरती सर्व एसटी कर्मचारी अजूनही अडून बसलेले आहेत. त्यामुळे आता अखेर राज्य सरकारचा संयम जो आहे तो सुटताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आता अखेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरती मेस्माचा कायदा जो आहे तो लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करते. या संदर्भात मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाचे जिथे मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक होणार आहे दुपारी 12:30 वाजता. या बैठकीमध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरती मेस्मा लावण्यासंदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे. जर का तिथे चर्चा झाली तर हा मेस्माचा इशारा असेल का थेट मेस्मा लागू करण्यात येईल हे आता पाहावं लागणार आहे. या बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते अधिक सविस्तर माहिती या संदर्भात देणार आहेत की जे संपकरी एसटी कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा एकदा कामावरती आणण्यासाठी राज्य सरकार आता मेस्मा सारखं जे आहे एक मोठं हत्यार जे आहे ते उपसण्याच्या तयारीत दिसतंय. जी उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. बैठक होणार आहे थोड्याच वेळात. परिवहन मंत्री अनिल परब त्यामध्ये असतील आणि जे संपकरी कर्मचारी अजूनही आपल्या संपाच्या निर्णयावरती ठाम आहेत, जे कामावरती रुजू होत नाहीयेत, या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याच्या तयारीत सरकार आहे. यानंतर एक दिलासादायक बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीमध्ये आलेल्या कोरोना रुग्णाच्या सहप्रवाशाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. शिवाय या सहप्रवाशानं 3 नातेवाईकांचे रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आलेले आहेत. केडीएमसी साथरोग नियंत्रण आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तर औरंगाबादमध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिकेतून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. हा रिपोर्ट येताच त्याला क्वारंटाईन करण्यात आलंय. मात्र दोन्ही ठिकाणी दिलासादायक बातम्या याच की डोंबिवलीमध्ये आलेला दक्षिण आफ्रिकेतला प्रवासी त्याची आणि त्याच्या सहप्रवाशांच्या कोरोना टेस्ट या निगेटिव्ह आलेल्या आहेत. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिकेतून जो कोणी विद्यार्थी आलेला होता त्याची सुद्धा कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दिलासादायक बातमी. कारण जे कोणी दक्षिण आफ्रिका किंवा तत्सम देशातून येत आहेत, जे हाय रिस्क देश आहेत, त्यांना इथे आल्यावर क्वारंटाईन तर केलं जातच आहे. त्याचसोबत त्यांची टेस्ट सुद्धा केली जाते. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सुद्धा संशयितांचे सॅम्पल्स पाठवले जात आहेत. मात्र सध्या 2 बातम्या ज्या समोर येत आहेत, एकीकडे डोंबिवलीतला प्रवासी आणि दुसरीकडे औरंगाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी, दोघांचेही रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेत. आता या ओमायक्रॉनमुळे संपूर्ण जगाच्या जीवाला घोर लागलाय. अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी बहुतेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावरती काही निर्बंध लादलेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानं नाराजी व्यक्त केली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जगभरात काय परिस्थिती आहे पाहूयात. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आला आणि अवघ्या काही दिवसात या विषाणूनं अनेक देशांना अजगरी विळखा घातलाय. आज जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याचं बघायला मिळतंय. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत सुद्धा कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग वाढलाय. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आलाय.
ती व्यक्ती नुकतीच दक्षिण आफ्रिकेतून परतली होती. ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेतील आरोग्य यंत्रणेचं धाबं दणाणून गेलंय. सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये जी स्थिती आहे त्याच्यामध्ये हे दिसून येते की काही लस घेतलेल्या लोकांना सुद्धा याचा संसर्ग झालेला आहे. तर पूर्वीपासूनच ज्यावेळी लसीकरण सुरू झालं त्यावेळीच आपण सांगितलेलं होतं, बऱ्याच शास्त्रज्ञांनी आणि अनेक देशांच्या संस्थांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जरी लस घेतली तरी आपल्याला कोविडचा संसर्ग होऊ शकतो, पण तो माइल्ड असेल, म्हणजे त्याचे जे संसर्ग झाल्यानंतरचे जे सिम्पटम्स असतात ते नॉर्मल असतील की ज्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुद्धा हीच स्थिती आहे. ओमायक्रॉनमुळे ज्या लोकांना संसर्ग झालेला आहे ते घरीच आहेत, फार कमी लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे प्रमुख आरोग्यविषयक सल्लागार डॉक्टर अँथनी फाउची यांनी ओमायक्रॉनला घाबरून जाण्याचं कारण नाहीये असं म्हटलंय. ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी अमेरिकेत अद्यापही प्रवास करणं सुरक्षित आहे असंही त्यांनी सांगितलं. पण प्रवासादरम्यान तसंच सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टर अँथनी फाउची म्हणाले. ओमायक्रॉनवर कोरोनाचं लसीकरण प्रभावी ठरण्याची शक्यता सुद्धा त्यांनी व्यक्त केली. कुटुंबातील सर्वांनी कोरोनाची लस घेतली असेल तर तुम्हाला कुटुंबासमवेत इनडोअर सुट्टीचा आनंद घेता येईल असंही मत फाउची यांनी व्यक्त केलंय. ओमायक्रॉनला घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं डॉक्टर फाउची म्हणाले. तर यासोबतच दुसरीकडे जो बायडन प्रशासनाला दुसऱ्याच एका चिंतेनं ग्रासलंय. जरी तुम्ही 2 लसीचे डोस घेतलेले असतील तर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. काही अंशी हे बरोबर आहे. सध्या जी लस घेतलेल्या लोकांच्या मध्ये 2 लस घेतलेले लोक जर एकत्र आले तर त्यांच्याकडून एकमेकांच्या मध्ये संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरी गोष्ट तेवढीच काळजीवाहक आहे की लस घेतलेल्या लोकांना याचा संसर्ग होतोय, मात्र त्यांच्यामध्ये त्याचे कोणतेही सिम्पटम दिसत नाहीये. ते जर ज्यांनी लस घेतलेली नाही अशा लोकांच्या संपर्कात आले तर कदाचित ते त्यांच्याकडचा विषाणू ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना संक्रमित करू शकतात. म्हणून लसीचे 2 डोस घेऊन सुरक्षित होणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील जवळपास 60 लाख नागरिकांनी अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नाही. ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं असं आवाहन डॉक्टर अँथनी फाउची यांनी केलं. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असला तरी लसीकरणामुळे तो धोका कमी होतो हे डेल्टा व्हेरियंटच्या संक्रमणावेळी आढळून आलं होतं आणि असा दावा फाउची यांनी केला. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवर आज संपूर्णपणे संशोधन करण्यात आलंय. त्यामुळे त्याचा मुकाबला कसा करायचा हे संशोधकांना माहिती आहे. लसीकरण न केलेल्या नागरिकांना डेल्टाचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना अमेरिकेकडे उपलब्ध असल्याचा दावा डॉक्टर अँथनी फाउची यांनी केलाय. मात्र ओमायक्रॉनवर अद्यापही फारसं संशोधन काही होऊ शकलं नाही. त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे असं फाउची यांनी म्हटलंय. थंड हवामानात कोरोनाच्या विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो, त्यामुळे मास्क वापरणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं याचं आवाहन त्यांनी केलं. मास्क वापरणं हे फार गरजेचं आहे. जो काही डेटा येतो आहे जगभरामधून, अगदी स्वीडन सारख्या देशाचा जर विचार केला की जिथं कोणतंही लॉकडाऊन न करता कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता त्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या 2च आधारे त्यांनी कोरोना फार चांगल्या प्रकारे कंट्रोल केला. पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये थोडाफार तिथं परिणाम दिसून आला होता, पण आता सध्या तिथं लस, त्यानंतर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ह्या त्रिसूत्रीवरतीच संपूर्ण स्वीडन सारखा देश संपूर्ण 100% लॉकडाऊन फ्री आहे. अमेरिकेप्रमाणेच आता जपाननेही ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्यात. जपानने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन नियमावली सुद्धा लागू केली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय जपान सरकारने घेतलाय. गेल्या बुधवारी हे निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र परदेशात असलेल्या जपानी नागरिकांना मायदेशी परतायला अडचणी येऊ नयेत म्हणून जपानने आपला पूर्वीचा निर्णय फिरवून घेतला. एकीकडे दक्षिण कोरियात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झालाय.
बुधवारी देशात 5266 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आणि त्यामुळे खळबळ उडाली. सलग 2 दिवस कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता सुद्धा वाढली. खरं तर दक्षिण कोरियाने नुकतेच कोरोनाचे नियम शिथिल केले होते. मात्र त्यामुळे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अशातच आता ओमायक्रॉनचा धोका वाढल्यामुळे दक्षिण कोरियाची आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. दक्षिण कोरियात जवळपास 80.1% नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्यात आलंय. लसीकरणाचा दर चांगला असताना देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात दक्षिण कोरियानं नवीन नियम लागू केले. परदेशातून आलेल्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. शुक्रवारपासून ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. तर दक्षिण कोरियातील नागरिकांनाही या नियमांचं पालन करावं लागेल. दक्षिण कोरियात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 5 रुग्ण आढळून आलेत. नायजेरियातून आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं आढळून आलंय. एकीकडे वेगवेगळ्या देशांना आंतरराष्ट्रीय प्रवासावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादायला सुरुवात केली असली तरी दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघांनी दक्षिण आफ्रिकेवर लावण्यात आलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली. मात्र आज जगातील सर्वच देशांनी ओमायक्रॉनची धास्ती घेतली आहे आणि त्यामुळेच हे असे कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या रिपोर्टचा एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आता एक महत्त्वाची गोष्ट, झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समज मध्ये आज काय नवीन आहे पाहूयात. यामिनी भामुणकर आपल्याला याबद्दल अधिक सांगतायत. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी भामुणकर. झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझच्या या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. चला तर मग पाहूयात या आठवड्यात क्रिप्टोची कोणती बातमी चर्चेत आहे. बिटकॉइनला चलन म्हणून मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं वक्तव्य भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलंय. लेखी उत्तरात सीतारमण यांनी म्हटलंय की बिटकॉइनला चलन म्हणून मान्यता देण्याची भारताची कोणतीही योजना नाही. सरकार बिटकॉइन व्यवहाराचा डेटा गोळा करत नाही. सरकार संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात अधिकृतपणे क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 ला सादर करण्याची तयारी करत असताना सीतारमण यांनी हे उत्तर दिले. प्रस्तावित विधेयकाचे उद्दिष्ट भारतातील सर्व खासगी क्रिप्टोकरन्सी बेकायदेशीर ठरवणे आहे, परंतु क्रिप्टोकरन्सी तंत्रज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण ठेवलं जाणार नाही. मायक्रोस्ट्रॅटेजीने $414.4 दशलक्ष मध्ये 7002 अधिक बिटकॉइन्स खरेदी करण्याची घोषणा केली. US आधारित सॉफ्टवेअर निर्माता मायक्रोस्ट्रॅटेजीने एक्स्ट्रा 7002 बिटकॉइन खरेदीची घोषणा केली. या खरेदीमुळे मायक्रोस्ट्रॅटेजी, जी त्याच्या बिझनेस इंटेलिजन्स, मोबाईल सॉफ्टवेअर आणि क्लाउड आधारित सेवांसाठी ओळखली जाते, जी बिगर क्रिप्टो कंपन्यांमध्ये सर्वात मोठी बिटकॉइन धारक म्हणून ओळखली जाते. मायक्रोस्ट्रॅटेजीचे सीईओ मायकल सेलर म्हणाले की बिटकॉइनला सरासरी सुमारे $59,187 प्रति बिटकॉइन किमतीने खरेदी केले गेले. कंपनीकडे आता 1,21,044 बिटकॉइन्स आहेत, जे $3.57 अब्ज विकत घेतले होते. ओमिक्रॉन टोकनची 900% उसळी 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान वाढ झाली. एक अस्पष्ट क्रिप्टोकरन्सी टोकन क्रिस्टन ओमनिकॉन नाव दिलं गेलं, जेव्हा बाजारात नव्या कोविड-19 व्हेरियंटची भीती निर्माण झाली होती, ज्याला ओमायक्रॉन म्हटलं जातंय. 8 नोव्हेंबरच्या आसपास कॉइन जेकोवर सूचीबद्ध केलेल्या क्रिप्टोकरन्सीची किंमत 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान 898% वाढून $65 ते $655 पर्यंत वाढली. डिस्कॉर्डवरील प्रोजेक्टच्या चॅटमध्ये फक्त 800हून अधिक सहभागी आहेत आणि ट्विटर सदस्यांची संख्या क्वचितच 900 पेक्षा जास्त असेल. तथापि दिवसाच्या शेवटी टोकनची 18% घसरण होऊन $320 वर व्यापार सुरू होता. पण विचित्र गोष्ट ही आहे की जिथे संपूर्ण क्रिप्टो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली, तर ओमनिकॉन, जो इथेरियम आधारित टोकन आहे, त्यात वाढ झाली. क्रिप्टोशी संबंधित खास बातम्यांमध्ये आज इतकंच. पुढच्या वेळी क्रिप्टो चलनाशी संबंधित आणखी काही मनोरंजक बातम्या घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.
जेपे and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. सगळ्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.